चला आपण उकडीचे मोदक बनवू आता. हे बघा इथं मी ओलं खोबरं घेतलं आहे, अर्ध नारळ घेतलेले खाऊन. आता हे मला कमी पडेल, तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये तेवढंच सुकं खोबरं किसलेलं घालणार आहे. हे बघा, जेवढं ओलं तेवढं सुकं. आता हे काय मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपण. एवढी वाटीभर बरोबर गुळ आहे आणि एवढीच वाटीभर खोबरं निघेल. आपण याच्यात काढू. 200 ग्रॅमचं बाउल आहे. आपल्याला उकडीच्या मोदकासाठी वेलची लागणार आहे. 4-5 वेलची घेतल्या, सोलून घेतल्या, साल्ट नाही घेतले त्याचे मी. मध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ आपण चवीसाठी. मीठ विचार जास्ती. आता मी इथं दूध घेतलेले, बाजूला इथं मी दूध घेतलेले, थोडं अजून टाकते. आपल्याला खिशीला दूध लागेल, मी दुधामध्ये घेणार खिशी. थोडीशी साखर टाकू, 2 पोह्यांचे 2 चमचे फक्त, जास्ती नाही, म्हणजे नुसतं पीठ नाही लागणार. एक चमचा टाकू. आता मी खिशी या कुकरमध्ये घेणार आहे. मी खिशी याच्यामध्ये घेणार, जेणेकरून पीठ मस्त चांगलं वाफेल. आता हे काय करेल, मी याच्यामध्ये सगळं टाकून देते. कप पाणी मोजलेले, 1.5 कप पीठ होतं, तर 2.5 कप पाणी घेतलं बरोबर. आणि तुम्हाला जर वाटलं कमी पडलं तर परत थोडंसं पाणी कोमट करून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि पीठ मळून घ्यायचं. त्याच्यामध्येच हे पीठ टाका, असं धरायचं, मिक्सर गोल गोल फिरवायचं. काय की कुकरला मी इथं रिंग लावून घेतलेली आणि यातून शिट्टी. आता आपल्याला सारण भरायचं, पीठ मस्त छान वाफल. आपण लागलेलं आता याच्यामध्ये थोडंसं गाईचं तूप 1 चमचा, याच्यामध्ये गूळ, आपण दळून घेतलेलं सारण, खोबरं ओलं आणि सुकं, मस्त छान हलवून घ्यायचं. गुळ वितळायला पण लागतं. मला वाटलं गूळ जास्ती झाला आणि खोबरं कमी झालं, तर याच्यामध्ये काय करायचं, परत खोबरं दळून घ्यायचं आणि खोबरं टाकायचं. आता हे थंड झालं का आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकू. आपलं सारण झालं, पीठ वाफलंय आपलं, मस्त छान वाफलंय, नरम पण झालंय. काय करायचं, ह्याच्यात थोडंसं तूप नाही तर तेल टाकून घ्यायचं, असं परत तिला सोडायचं. हे पण याच्यामध्ये काढून घ्यायची अशी.
काय करायचं, अशी पिशवी घ्यायची, हिला असं तेल लावायचं, हे सगळं पीठ टाकत घ्यायचं असं. चिपकत नाही ना टी व्ही पण येतो. आपलं सारण तयार आहे. त्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची, वेलची कुटून घेतली मी, अशी टाकून घ्यायची, परत एकदा अशी मिक्स करायची. हाताने पण करा, मी साच्याने करणार आहे, कारण की हाताने करायला खूप वेळ लागतो, माझ्याकडे एवढा वेळ नाही. असं लावून घे आणि असं बरोबर मध्ये टाकायचा, पूर्ण टाकायचा. असं टाकला काही बघा, असं दाबत दाबत चालायचं आतनं, म्हणजे जेवढं मध्ये गोळा असेल ना तो सगळा बरोबर बाहेर येतो. हे पातळ पातळ होते. असा गोळा घ्यायचा आणि हा याच्यामध्ये असा सावकाश टाकायचा. आणि जे खालचं जे आहे ना असं पॅक करून घ्यायचं, असं क्लीन करायचं खालनं. आता बघू आपण आपला मोदक नीट झाला का व्यवस्थित, खोलून बघू. बघ, वाह मस्त झाला. हा बघा, एकदम पातळ आणि छान झाला. असेच आपण सगळे मोदक करून घेऊ. बघा, मी हाताने असा केला, कळ्या पाडायला फार वेळ लागतो, तुम्ही असाही करू शकता नॉर्मली हाताने. पाणी ठेवलेलं वाफायला, त्याच्यावरती प्लेट टाकायची, असं ठेवायचं. हे बघा, मी इथं काही हाताने बनवले, काय असे साच्याने बनवले. हिला तेल लावून घेतलेले आहे, अशीच नाही, असे 10 मिनिटं वाफायला ठेवायचे. सुकव ना म्हणून असं थोडा पाण्याचा शिताडा मारायचा वरतो, असं म्हणजे चिपकणार नाही. ते थोडा मारायचा, जास्ती, कारण की पीठ रेशनचं आहे, लवकर कडक होऊन नाही ओव्हन. 10 मिनिटं अशी मंद आचेवर वाफवून द्यायची. गॅस बारीक केला, मोदक झाले आपले, 10 मिनिटं झाले वाफवून. आणि गॅस